नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। संध्याकाळी 7:15 शपथविधीचा सोहळा। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी राजघाटावर दर्शनासाठी जाणार, नंतर अटल बिहारींच्या समाधीचंही दर्शन घेणार। एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रण। बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, भूतान आणि सेशल्सच्या प्रमुखांना आमंत्रण। एनडीएमधून अंदाजे 52 ते 55 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। यात भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, टीडीपी, जेडीयूसह अनेक पक्षांचा समावेश। शपथविधी सोहळ्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित। भाजपचे सर्व खासदार, पदाधिकारी, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर पाहुणे राहणार उपस्थित। दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार। या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाकडून शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडिओ जारी। भाजपच्या महाराष्ट्रातील 1000 पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार, खासदार, लोकसभेचे संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक उपस्थित राहणार। नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर भाजपची टीम दिल्लीत। ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना। मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं केवळ आंतरराष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण। अजूनपर्यंत इंडिया आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण नाही। निमंत्रण आल्यानंतर विचार करू, जयराम रमेश यांचं वक्तव्य। नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी मोदींचे पोस्टर्स। ओडिशामध्ये सुदर्शन पटनायक या वाळू कलाकाराकडून मोदींचं अभिनंदन। समुद्रावर वाळू शिल्प काढून दिल्या शुभेच्छा। नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात आज भाजपच्या माजी आणि विद्यमान खासदारांच्या बैठकीची शक्यता। शपथविधी सोहळ्यासंदर्भात कार्यक्रमात बैठकीत चर्चेची शक्यता। मी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या बातम्या तथ्यहीन। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। आम्ही केवळ प्रस्ताव ठेवला असल्याचं पटेलांचं मत। वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राहुल गांधी राजीनामा देणार। या जागेवर पुन्हा निवडणूक होऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी दिली जाईल। राहुल गांधी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार असल्याची काँग्रेस नेत्यांची माहिती। राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव पारित। या प्रस्तावाबाबत राहुल गांधी विचार करणार। राजा बराड यांची माहिती। सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी निवड। मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला प्रस्ताव। राहुल गांधीच विरोधी पक्षनेते म्हणून पुढे येतील। खरगेंसह सर्वांचीच राहुल यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं अशी इच्छा। माणिकराव ठाकरेंचा दावा। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक। बैठकीला सर्व आमदार आणि खासदार राहणार उपस्थित। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट। इंडिया आघाडीनं नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। जेडीयूचे महासचिव के.सी. त्यागी यांचा मोठा दावा। सीए रद्द झालाच पाहिजे ही मागणी संसदेत मांडू। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। तर केंद्र सरकार फाळकार टिकणार नाही। ममता बॅनर्जींचा सरकारवर हल्लाबोल। मला मोकळं करा हे निराशेतून बोललेलो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य।
उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा असं म्हटल्यावर शहांनी सध्या काम सुरू ठेवा असा सल्ला दिल्याची फडणवीसांची माहिती. तर माझ्या डोक्यातली रणनीती शहांना सांगितली, मी स्वस्थ बसलेलो नाही, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. विरोधकांना 3 लोकसभा निवडणुका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एका निवडणुकीत भाजपला मिळाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील नेत्यांना माहिती देत टोला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला. आठवलेंच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राजकीय चर्चा केल्याची माहिती. अजित पवार पक्ष पुढील आठवड्यानंतर पुढचं धोरण ठरवणार, मंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. माझ्या कार्यकर्त्यांमुळे दानवे पडले या सत्तारांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंचे कार्यकर्ते आक्रमक. सत्तारांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवा, कार्यकर्त्यांची दानवेंकडे मागणी. माझ्या पराभवामुळे कुणाला आनंद होत असेल तर तो त्यांचा प्रश्न, रावसाहेब दानवेंचं अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर. तर सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला नक्की जाणार असल्याचा दानवेंचा टोला. मराठा बांधवांवरील केसेस मागे घ्या, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठ्यांचा रोष घेऊ नका, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंनी उपोषण करू नये यासाठी केली विनंती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची ओबीसी समाजात भीती नाही, मात्र ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये या मागण्यांवर आम्ही ठाम, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरच्या बार्शीमध्ये मराठा समाज आक्रमक. ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचा ठराव. गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंब्याबाबतचं सह्यांचं पत्र हे आपल्याला दिल्याची जरांगेंची माहिती. अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले, मात्र निवडणुकीत त्याचा फारसा फरक पडला नाही. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रतिक्रिया. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच. शिवसेनेकडून किशोर दराडेंना तर राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केला. युतीत असताना दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिल्यानं संभ्रम. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार किशोर दराडे संपर्काबाहेर. महायुतीच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असल्यानं उमेदवारी अर्ज भरताना अपक्ष उमेदवार किशोर दराडेंना मारहाण झाल्याचा आरोप. वाशिम जिल्ह्यातील एका भाजप कार्यकर्त्याच्या नाराजीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. संबंधित पत्राची वाशिममध्ये जोरदार चर्चा. विधानसभेत ज्या उमेदवाराची जिंकून येण्याची शक्यता असेल त्याला उमेदवारी देण्याची भूमिका असेल, काँग्रेसच्या असलम शेख यांची प्रतिक्रिया. वरळीत पावसाळी कामांच्या पाहणी दरम्यान आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजी. वरळीत कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मुंबईच्या कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात भातखळकरांनी केली नालेसफाईची पाहणी. मालाड सबवे पाटकरवाडीत पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा. भाजप आमदार अतुल भातखळकरांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई पालिकेकडून एका दिवसात सुमारे 316 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केल्याचा पालिकेचा दावा. 1000 कामगार आणि 171 यंत्रणांच्या सहाय्यानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आज मुंबई ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई ठाणे नाशिक आणि पुण्याला येलो अलर्ट. रत्नागिरी सिंधुदुर्गसह सातारा आणि कोल्हापूरला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
11 जूनपर्यंत पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट. पालघरच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी. पुण्यात राज्यातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद. महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप. शिवाजीनगर, अलकाटॉकी चौक, कोथरूड भागात पाणी साचलं होतं. पुण्यामध्ये शिवाजीनगर भागात 68 मिलीमीटर पावसाची नोंद. 9 जून ते 12 जून दरम्यान पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. कमरेपर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 31 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वाहतुकीची कोंडी. पुण्यात मुसळधार पाऊस. अजित पवारांचा पालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाचा आढावा. नागरिकांना काळजी घेण्याची विनंती. पुण्यामध्ये पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला. या परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते. सगळ्या नुकसानाची भरपाई केली जाईल. चंद्रकांत पाटलांचं पुणेकरांना आश्वासन. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात मुसळधार पाऊस. हंबरवाडी बेरडवाडी रोडवरील ओढ्यात म्हैस वाहून गेली. ओढ्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीही बांधून ठेवण्याची वेळ. सांगलीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. शिराळा, जत तालुक्यातील उमदी भागात आणि आटपाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाले तुडुंब. चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना मदत मिळेल यासाठी वाशिष्ठी नदीपात्रात चिपळूण पोलिसांकडून बॉक ड्रिल. चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीवरील अलोरे शिरगाव मार्गावरील वाहतूक बंद. नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं पर्यायी मार्ग सुरू होता, मात्र पावसामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून वाहतूक बंद केल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर महाड शहराजवळ दरड कोसळली. नळगाव परिसरात दरडीचा भाग कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणीमध्ये रस्ता खचायला सुरुवात. संरक्षक भिंतींचं काम अर्धवट राहिल्यानं महामार्ग खचण्याची भीती. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. शेतीच्या कामांनाही वेग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. हवामान विभागाकडून आज आणि उद्या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. पावसामुळे बळीराजा सुखावला. रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस. मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात दररोज पाऊस होत असल्यामुळे बळीराजा सुखावला. जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे शेतकरी सुखावला. मशागतीच्या कामांनाही वेग येणार. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पावसामुळे शेतीच्या कामाला वेग. साताऱ्यातील कोरेगावात वादळी वाऱ्यासह पाऊस. वाऱ्यामुळे फ्लेक्स कोसळल्यानं 2 जण जखमी. काही घरांवरचे पत्रेही उडाले. सांगलीच्या नांद्रेजवळ नावरसवाडी इथे पुलावर पाणी आल्यानं नांद्रे राज्यमार्ग बंद. ओढ्यावरील पुलाचं काम रखडल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी साचल्यानं पलूस तालुक्याचा संपर्क तुटला. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे ब्राह्मणपुरी गावात केळीच्या बागांना मोठा फटका. विजेचे खांबही पडल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित. नागपूर जिल्ह्यातल्या जलालखेडा इथं मुसळधार पाऊस. पावसामुळे आठवडी बाजारात नागरिक आणि दुकानदारांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे साहित्याची नासाडी. भंडाऱ्याच्या लाखांदुरात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे दुकानांवरचे पत्रे उडाले. बाजार समितीमधील धान्य पावसामुळे भिजलं.
यवतमाळमध्ये शेतकऱ्यांकडून बियाणं आणि खत खरेदीला सुरुवात. आठवड्याभरात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सांगलीमध्ये ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता उकरून ठेवलेल्या भागात नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन. आंदोलकांनी अधिकाऱ्यांनाही बसवलं चिखलात. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन. नाशिक जिल्ह्यात खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी 17 भरारी पथकं तैनात. दुष्काळामुळे खतांचा पुरेसा वापर न झाल्यामुळे खरीप हंगामासाठी मुबलक साठा शिल्लक. हिंगोलीच्या मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी व्यापाऱ्यांचा माल. शेतकऱ्यांवर शेतमाल रस्त्यावर येऊन बसण्याची वेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.